नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्तंभाची विटंबना झाल्यामुळे नेवासा तहसीलवर निषेध मोर्चा काढण्यात आला। तर नेवासा शहर आणि नेवासा फाटा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्तंभाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला त्वरित अटक करावी या मागणीसाठी पुकारलेल्या नेवासा बंदला सोमवारी 17 एप्रिल रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। यावेळी सर्व पक्षीयांच्या वतीने नेवासा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता। नेवासा येथील पंचायत समितीपासून सर्वपक्षीय मोर्चास प्रारंभ झाला। बहुजन समाजाचे नेते संजय सुखदान यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले। विटंबना करणाऱ्या समाजकंटकास शोधून कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल असा इशाराही श्री संजय सुखदान यांनी बोलताना दिलाय। भाजपचे ज्ञानेश्वर पेसे, नितीन दिनकर, जाकीरभाई शेख, मनोज पारखे, बालेंद्र पोद्दार, माजी सरपंच नंदकुमार पाटील यांची निषेध भाषणे झाली। यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की सदर कृत्य हे निधर्मी लोकांचे असून जाणून बुजून हा प्रकार नियोजनबद्धरित्या केला असून या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, जेणेकरून सत्य समोर येईल। तालुक्यामध्ये शांतता नांदत असताना हा प्रकार घडणं म्हणजे या सगळं चाललेल्या सुव्यवस्थित कामकाजामध्ये ही असेल, जाती जातीमध्ये मतभेद असतील किंवा माणसामध्ये तेढ असेल, हे निर्माण करण्याचं हे कालचा एक प्रकार आहे, कालचा एक प्रयोग आहे आणि हा प्रयोग भविष्यात घडू नये यासाठी आज हा मोर्चा या ठिकाणी झालाय। नेवासा बंद आहे। प्रशासनाला शिंदे साहेब यातनं हे सगळं आज उद्या 2 दिवसामध्ये तर हे सगळा तपास लागलाच पाहिजे, पण याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि मी एसपीसी काल बोललो, पालकमंत्र्यांशी काल बोललो, या घडलेल्या या 2-4 महिन्यामधला जो प्रकार आहे याची सीबीआय चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। निषेध करण्यासाठी आलो, आरोपी अटक होण्यासाठी आलो आणि विशेष म्हणजे त्या घोषणा देऊन तेढ तयार निर्माण करणाऱ्या लोकांना आम्ही शिवतारे साहेबांना सांगितलं की हे असे लोक आहेत, त्यांना तुम्ही ताब्यात घ्या। ठीक आहे, त्यांच्यावर धार्मिक भावना भडकल्याचा गुन्हा नाही, परंतु दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं अशा घोषणा देऊन तुम्ही त्यांना ताब्यात घ्या, त्यांची चौकशी करा। शिवतारे साहेब म्हणे नाही, मी सखोल चौकशी केल्याशिवाय, अरे बाबा आम्ही सांगतो ना आरोपी हे आहेत, तरी तुम्ही का अटक करत नाही? मी पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा ऐकून घ्यावं। आमची मावळकीची भूमिका नेहमीच राहते, आजही आहे, पण आता यापुढे नाही। मी प्रशासनाला सांगतो की 2 दिवसामध्ये ते आरोपी जर अटक झाले नाही तर नेवासा फाटा येथे महामार्गावर रस्ता रोको मोठ्या प्रमाणात करण्यात येईल। यांनी प्रशासनाची खबर घ्यावी, तुमची वायरलेस पाठवावी आणि लवकरात लवकर आम्हाला निर्णय द्यावा अशी प्रशासनाला विनंती करतो। सदरचे निवेदन उपस्थित असलेले आमदार बाळासाहेब मुरकुटे, तहसीलदार प्रदीप पाठक, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना देण्यात आले। यावेळी सर्वधर्मीय, सर्वपक्षीय नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चामध्ये उपस्थित होते। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।